ओके. इन दिस गार्बेज कलेक्शन म्हणजे ज्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट जर आपण लॉंग टाइम जर यूज करत नसू तर तो फ्री होतो आणि तेवढी मेमरी आपल्याला अलोकेट केली जाते. त्यानंतर सिक्युरिटी फीचर आहेत, ॲक्सेस सिक्युरिटी आहे, हे सगळं आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं. कॉमन लँग्वेज रन टाईपचं सगळ्यात इम्पॉर्टंट यूज हा आहे की त्यामध्ये जे काही डिफरंट लँग्वेजेस आहेत ते कॉमन प्लॅटफॉर्मवर काय होतात, एक्झिक्यूट होतात. त्याचा मायक्रोसॉफ्ट इंटरमिडिएट लँग्वेज कोड जनरेट होतो आणि त्यानंतर मग CLR यूज करून त्याचा नेटिव्ह कोड जनरेट होतो. तर आपण MSIL बघितलं, मायक्रोसॉफ्ट इंटरमिडिएट लँग्वेज. जो काही सोर्स कोड आहे तर तो कंपाईल झाल्यानंतर मायक्रोसॉफ्ट इंटरमिडिएट लँग्वेज कोड जनरेट होतो आणि तोच कोड पुन्हा काय केला जातो, जस्ट इन टाइम कंपायलर थ्रू कंपाईल केला जातो आणि त्यापासून नेटिव्ह कोड जनरेट होतो. ओके. देन वी हॅव डिस्कस सी शार्प लँग्वेज बेसिक्स. तर यामध्ये आपण सी शार्पचे फीचर्स बघितले, डिफरंट टाइप्स ऑफ फीचर्स, जनरल पर्पज, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, देन कॉम्पोनंट बेस, simple to learn, structure language. Okay, these are some features, these are some important features of .NET programming. त्यानंतर कमेंट म्हणजे असा पार्ट की जो आपल्याला डेव्हलपरला शो करायचा आहे, पण प्रोग्राम ज्यावेळी एक्झिक्यूट होतो त्यावेळी तो पार्ट एक्झिक्यूट होत नाही. दॅट इज नथिंग बट द कमेंट. कमेंटचे टाइप्स 3 आपण डिस्कस केले. सिंगल लाईन कमेंट, त्यामध्ये एकच लाईन कमेंट होते. ओके. आता जर त्यानंतर मल्टीलाईन कमेंट, यामध्ये मल्टी लाईन्स कमेंट केल्या जातात. आणि थर्ड टाईप आहे XML कमेंट. त्यामध्ये XML टॅग म्हणजे XML मध्ये जो काय आपण कोड राईट केलाय तो आपल्याला कमेंट करता येतो. ओके. नेक्स्ट वन इज व्हेरिएबल अँड इट्स डेटा टाईप. आता व्हेरिएबल आपण बघा, फर्स्ट इयरला फर्स्ट सेमला पण आपण पायथॉन प्रोग्रामिंग मध्ये व्हेरिएबल बघितला. तर व्हेरिएबल इज नथिंग बट the same given to the memory execution on which our program works. तर व्हेरिएबल काय आहे की ज्याची व्हॅल्यू ऑलवेज व्हॅरी होत जाते. तर फॉर एक्झाम्पल ए इक्वल टू आपण 10 ठेवलंय, नेक्स्ट आपण त्या एची व्हॅल्यू 15, 20 अशी किती मॉडिफाय करू शकतो. दॅट इज नथिंग बट व्हेरिएबल. आणि व्हेरिएबलच्या अपोजिट कॉन्स्टंट असतं. व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू काय असते, व्हॅरी होते किंवा चेंज होते, पण कॉन्स्टंटमध्ये व्हॅल्यू फिक्स राहते. होल प्रोग्रामला ती व्हॅल्यू फिक्स राहते. तर व्हेरिएबल इज अ वे टू रिप्रेझेंट मेमरी लोकेशन युझिंग सिम्बॉल सो दॅट इट कॅन बी इझिली आयडेंटिफाय. तर ही जी काय व्हॅल्यू आहे, सपोज ए इज इक्वल टू 10 व्हॅल्यू जर आपण ए ला असाइन केली, ओके, तर ती मेमरीमध्ये ए ची व्हॅल्यू ही स्टोअर राहते. ओके. म्हणजे मेमरीमध्ये एका पर्टिक्युलर पोझिशनला ती व्हॅल्यू स्टोअर राहते आणि जी आपण नेक्स्ट आपण यूज करू शकतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपल्याला ॲडिशनचा प्रोग्राम करायचा आहे, तर ए ची व्हॅल्यू पण 10 दिली, बी ची व्हॅल्यू 20 दिली, तर आपण नेक्स्ट स्टेटमेंट काय लिहितो, सी इज इक्वल टू ए प्लस बी. आता ती 10 व्हॅल्यू आहे आणि बी ची 20 व्हॅल्यू आहे, ती ए आणि बी मध्ये रिसाइड आहे. ओके. आणि मग ज्यावेळी आपण ए प्लस बी लिहितो तर त्यावेळी आपण त्याची ॲडिशन परफॉर्म होऊन आपल्याला आन्सर 30 भेटतं. सो दिस इज द यूज ऑफ व्हेरिएबल. व्हेरिएबल ऑलवेज कम विथ डेटा टाईप. व्हेरिएबलला प्रत्येक व्हेरिएबलला डेटा टाईप आपण असाइन करतो. इट मे बी इंटिजर, डबल, फ्लोट, कॅरेक्टर, स्ट्रिंग असे वेगवेगळे जे काही डेटा टाईप आहेत ते डेटा टाईप त्याला आपण काय करतो, असाइन करतो. आता त्याचा सिंटॅक्स कसा आहे, डेटा टाईप आणि व्हेरिएबल लिस्ट. फॉर एक्झाम्पल इंटिजर ए. आता पायथॉन प्रोग्रामिंग मध्ये आपण बघितलं आपल्याला व्हेरिएबल डिफाईन करायची गरज नव्हती. फॉर एक्झाम्पल आपण लिहिलं n इज इक्वल टू 10. तर 10 काय इंटिजर नंबर आहे, त्याला जी काही व्हॅल्यू असाइन केली त्याप्रमाणे n चा डेटा टाईप व्हायचा. जर मी n इक्वल टू 10.5 लिहिलं तर त्याचा टाईप काय होऊन जायचा, फ्लोट होऊन जायचा. मी n इज इक्वल टू डबल कोट मध्ये ABC दिलं तर त्याचा स्ट्रिंग डेटा टाईप होऊन जायचा. पण सी शार्प प्रोग्रामिंग मध्ये फर्स्ट वी हॅव टू डिफाईन द व्हेरिएबल, देन वी कॅन यूज. पहिल्यांदा व्हेरिएबल डिफाईन करायला लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटिजर n, इंटिजर x, इंटिजर AB, या टाईपनं फर्स्ट वी हॅव टू डिफाईन द व्हेरिएबल अँड देन वी कॅन यूज. ओके. नेक्स्ट आपण बघितला व्हेरिएबल नंतर
डिफाइनिंग व्हेरिएबल झालं. त्यानंतर रूल्स फॉर द व्हेरिएबल. त्यामध्ये व्हेरिएबलचे रूल्स काय, तर व्हेरिएबल कॅन हॅव अल्फाबेट, डिजिटल अँड अंडरस्कोर. ओके, दिस वन. ओके, रूल्स फॉर डिफाइनिंग व्हेरिएबल. व्हेरिएबल, हॅलो, व्हेरिएबल कॅन हॅव अल्फाबेट, डिजिट्स अँड अंडरस्कोर. म्हणजे व्हेरिएबलला आपण डिफाइन करताना एवढेच कॅरेक्टर आपण यूज करू शकतो. इट मे बी अल्फाबेट्स, इट मे बी डिजिट्स ऑर अंडरस्कोर. व्हेरिएबल कॅन स्टार्ट विथ अल्फाबेट अँड अंडरस्कोर ओनली. इट्स नॉट स्टार्ट विथ डिजिट. व्हेरिएबल आपण डिजिटनं स्टार्ट करू शकत नाही. म्हणजे 1a इज नॉट अ व्हॅलिड व्हेरिएबल, but a1 is the valid variable. व्हेरिएबल नेम मस्ट नॉट बी एनी रिझर्व वर्ड. ओके, कुठलाही कीवर्ड आपण यूज करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल कॅरेक्टर, फ्लोट, इफ, एल्स, स्विच, व्हाईल, डू व्हाईल, असे जे काही रिझर्व वर्ड आहेत की ज्याला पर्टिक्युलर काही मिनिंग आहे, ते आपण ॲज अ व्हेरिएबल म्हणून यूज करू शकत नाही. ओके, आता एक्झाम्पल बघा. इंटिजर pq, डबल डी, त्यानंतर फ्लोट f, कॅरेक्टर ch. आता इनव्हॅलिड काय आहे बघा. इंटिजर स्पेस 4, इंटिजर x स्पेस y. तर आपण असे इंटिजर व्हेरिएबल आपण डिफाइन करू शकत नाही. इंटिजर डबल हा अलाउ होत नाही, कारण की डबल काय रिझर्व वर्ड आहे. इथं काय, इथं स्पेस आहे, स्पेस आपण देऊ शकत नाही. इंटिजर 4 डिजिटनं स्टार्ट व्हायला नको. ओके, आता इनिशियलाइज कसं करतो आपण, त्याला व्हॅल्यू असाइन करून. म्हणजे आता समजा a इज इक्वल टू 10, b इज इक्वल टू 20. दॅट मीन्स हिअर वी इनिशियलाइज दी व्हेरिएबल्स. त्या व्हेरिएबलला काहीतरी व्हॅल्यू असाइन करायला लागते ज्यावेळी आपण व्हेरिएबल डिफाइन करतो. ओके, नेक्स्ट आहे डेटा टाइप्स. तर डेटा टाइप सी शार्प मध्ये बेसिकली बघा, व्हॅल्यू डेटा टाइप आणि रेफरन्स डेटा टाइप असे दोन टाइप्स आहेत. व्हॅल्यू डेटा टाइप आणि रेफरन्स डेटा टाइप. व्हॅल्यू डेटा टाइप मध्ये प्री डिफाइन आहे आणि दुसरा टाइप आहे युजर डिफाइन. प्री डिफाइन मध्ये काय आहेत, इंटिजर, त्यानंतर बुलियन आणि फ्लोट. दीज आर द प्री डिफाइंड डेटा टाइप्स. युजर डिफाइन मध्ये काय, एन्युमरेटर आणि स्ट्रक्चर आहे. त्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट टाइप आहे रेफरन्स डेटा टाइप. रेफरन्स डेटा टाइप मध्ये काय, पुन्हा दोन टाइप्स आहेत, प्री डिफाइंड डेटा टाइप आणि युजर डिफाइंड डेटा टाइप. आता त्यामध्ये प्री डिफाइंड डेटा टाइप मध्ये काय येतात, ऑब्जेक्ट स्ट्रिंग्स येतात आणि युजर डिफाइंड डेटा टाइप मध्ये क्लास आणि इंटरफेस येतात. ओके, दीज आर द एक्झाम्पल ऑफ डेटा टाइप्स. आता प्री डिफाइंड डेटा टाइप मध्ये कुठले कुठले येतात, कॅरेक्टर इथं दिलंय बघा, कॅरेक्टर आहे. त्यानंतर साइन कॅरेक्टर, अनसाइन कॅरेक्टर, शॉर्ट, साइन शॉर्ट, अनसाइन शॉर्ट. त्यानंतर इंटिजर, त्यानंतर साइन इंटिजर, अनसाइन इंटिजर, शॉर्ट इंटिजर, साइन शॉर्ट इंटिजर, अनसाइन शॉर्ट इंटिजर, लॉन्ग इंटिजर, साइन लॉन्ग इंटिजर, अनसाइन लॉन्ग इंटिजर, फ्लोट, डबल अँड लॉन्ग डबल. आता हे प्रत्येकाची मेमरी साईज इथं डिफाइन केली आहे. if it is character then 1 byte आणि त्याची रेंज आहे 128 to 127. if it is sign character 1 byte त्याची स्पेस आणि -128 to 127. जर कॅरेक्टर असेल तर it also allocate 1 byte memory and its range is 0 to 127. शॉर्ट असेल तर 2 byte आणि रेंज आहे -32,768 to 32,767. Sign 2 byte same range. Unsigned short 2 byte 0 to 32,767. तर असे वेगवेगळे टाइप्स आहेत, प्रत्येकाची अलोकेटेड मेमरी साईज आहे आणि त्याची रेंज डिफाइन केली आहे. ओके, आता नेक्स्ट आहे रेफरन्स टाइप. रेफरन्स टाइप मध्ये दोन टाइप्स आहेत, एक प्री डिफाइन आणि युजर डिफाइन. प्री डिफाइन मध्ये ऑब्जेक्ट आणि स्ट्रिंग एक आहेत, प्री डिफाइन रेफरन्स टाइप आहेत. आणि दुसरा आहे युजर डिफाइन. तर युजर डिफाइन मध्ये क्लास आणि इंटरफेस आहे. ओके, इथं हे डेटा टाइपचे सगळे टाइप्स आहेत बघा. ओके, त्यानंतर कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे ज्याची व्हॅल्यू फिक्स राहते. ओके, जी होल प्रोग्राम मध्ये आपण चेंज करत नाही. तर काही व्हॅल्यू आपल्याला फिक्स राहतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल पायची व्हॅल्यू 3.14. ओके, आता ही कॉन्स्टंट आहे. आता सपोज जर इंटिजर कॉन्स्टंट a इज इक्वल टू 10 असं आपण राईट केलं, किंवा कॉन्स्टंट इंटिजर a इज इक्वल टू 10, तर तो काय झाला, इंटिजर कॉन्स्टंट झाला. त्यानंतर आपण लिहिलं कॉन्स्टंट इन फ्लोट
बी इज इक्वल टू 3.14 म्हणजे बी हा कॉन्स्टंट झाला, त्याची व्हॅल्यू 3.14. ओके. त्यानंतर आपण सेम कॅरेक्टर कॉन्स्टंट देऊ शकतो. कॉन्स्टंट कॅरेक्टर इज कॅरेक्टर सी इज इक्वल टू एबीसी किंवा ए. तर हा कॉन्स्टंट कॅरेक्टर झाला. आणि स्ट्रिंग मध्ये कॉन्स्टंट स्ट्रिंग ए इज इक्वल टू डबल कोट मध्ये एबीसी. मग त्या ए ची व्हॅल्यू परमनंटली एबीसी म्हणून स्टोअर होणार. दीज आर द टाइप्स ऑफ कॉन्स्टंट. म्हणजे कॉन्स्टंटची व्हॅल्यू पूर्ण प्रोग्राम मध्ये सेम राहते, चेंज होत नाही. त्यानंतर बघा इथे एस्केप सिक्वेन्स. एस्केप सिक्वेन्स मध्ये काही कॅरेक्टर्स आहेत की ज्यांचं पर्टिक्युलर मिनिंग असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही डबल स्लॅश यूज केला तर तो सिंगल स्लॅश म्हणून ॲज अ कॅरेक्टर म्हणून घेतो. स्लॅश आणि कोट घेतला तर तो सिंगल कोट घेतो. स्लॅश आणि डबल कोट घेतला तर तो डबल कोट घेतो. स्लॅश आणि क्वेश्चन मार्क घेतला तर क्वेश्चन मार्क. म्हणजे हे जे काही स्पेशल कॅरेक्टर्स आहेत जे आपल्याला प्रोग्रामिंगमध्ये जर यूज करायचे असतील तर आपण त्याला एस्केप सिक्वेन्सनं यूज करतो. अजून काही एस्केप सिक्वेन्सचं मिनिंग आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण स्लॅश ए अलर्टसाठी किंवा बेलसाठी यूज करतो. स्लॅश बी आपण बॅकस्पेससाठी यूज करतो. स्लॅश ए फॉर्म फीडसाठी यूज करतो. स्लॅश ए न्यू लाईनसाठी यूज करतो. स्लॅश आर कॅरेज रिटर्नसाठी. स्लॅश टी हॉरिझॉन्टल टॅब. स्लॅश व्ही व्हर्टिकल टॅब. आणि स्लॅश एक्स एच एच आपण हेक्साडेसिमलसाठी यूज करतो. आता स्ट्रिंग जर यूज करायची असेल तर आपण डबल कोट मध्ये यूज करतो. त्यानंतर बघा एक्झाम्पल त्याचं हॅलो डिअर इथं डबल कोट मध्ये यूज केले. आणि नंतर आपण @ आणि डबल कोट पण देऊ शकतो. स्ट्रिंग लिटर्स आर रिटन ॲज द डबल कोट्स ऑर कॅन बी रिटन ॲज अ @ आणि डबल कोट. अशी पण आपण स्ट्रिंग डिफाईन करू शकतो. आयदर यूज डबल कोट अँड @ डबल कोट. आणि कॉन्स्टंट आपण डिफाईन करताना अशा पद्धतीने करतो. इंटिजर कॉन्स्टंट a is equal to 10, integer constant b is equal to 20. नेक्स्ट बघा हा प्रोग्राम आहे. या प्रोग्राम मध्ये आपण काय केलं बघा, कॉन्स्टंट डिफाईन केलाय. कॉन्स्टंट डबल पाय इज इक्वल टू 3.14. इथली पायची व्हॅल्यू काय झाली, कॉन्स्टंट झाली. ओके. आता समजा जर आपल्याला कॅल्क्युलेशन परफॉर्म करायचं आहे, आपल्याला एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करायचं, तर एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय. आता इथं पाय आपण यूज केलाय, त्याला व्हॅल्यू कधी व्हॅल्यू आहे तशी इथे येणार 3.14 इंटू आर. आता ही युजर पुन्हा आपण रेडीज घेतली. आता हे प्रोग्रामच्या वेळी आपण जेव्हा आपण प्रोग्राम घेऊ त्यावेळी हा प्रोग्राम आपण घेऊ. इथं पाय इंटू आर केलाय, त्याची व्हॅल्यू आपण डबल एरिया ऑफ सर्कल मध्ये स्टोअर केली. त्यानंतर आउटपुट ॲज अ रिझल्ट म्हणून डिस्प्ले केला. नेक्स्ट वन आहेत ऑपरेटर्स. ऑपरेटर मध्ये बघा 3 टाईपचे ऑपरेटर आहेत बेसिकली. त्यामध्ये फर्स्ट आहे युनरी ऑपरेटर. युनरी ऑपरेटर म्हणजे ज्याबरोबर एकच ऑपरेंट असतं, म्हणजे a प्लस प्लस बी प्लस 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 ए प्लस प्लस बी. दीज आर द युनरी ऑपरेटर्स. बायनरी ऑपरेटर्स म्हणजे त्याला ऑपरेंट 2 लागतात. फॉर एक्झाम्पल a प्लस बी, सी प्लस डी, एक्स प्लस वाय, हे जे काय आहेत तर हे बायनरी ऑपरेटर्स आहेत. आणि थर्ड वन इज द टर्शरी ऑपरेटर. टर्शरी ऑपरेटर मध्ये कोलन, त्यानंतर क्वेश्चन मार्क, कोलन आणि क्वेश्चन मार्क येतो. दीज आर द टर्शरी ऑपरेटर्स. ओके. त्यांना आपण कंडिशनल ऑपरेटर पण म्हणतो. ऑपरेटरचे टाइप्स बघा, फर्स्ट आहे अरिथमेटिक ऑपरेटर, त्यानंतर सेकंड आहे रिलेशनल ऑपरेटर, थर्ड वन इज लॉजिकल ऑपरेटर, फोर्थ वन बिटवाइज, फिफ्थ वन असाइनमेंट आणि सिक्स्थ वन मिसलेनियस. अरिथमेटिक ऑपरेटर मध्ये कुठले कुठले येतात, त्यामध्ये प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, त्यानंतर मॉड, प्लस प्लस आणि मायनस मायनस. प्लस हे तर सगळे तुम्हाला माहितच आहेत. प्लस प्लस काय करतं, तर व्हॅल्यू जी आहे युनरी ऑपरेटर त्याची व्हॅल्यू 1 न इन्क्रीज करतं, आणि मायनस मायनस काय करतं, व्हॅल्यू 1 न डिक्रीज करतं. नेक्स्ट आहे रिलेशनल ऑपरेटर. त्यामध्ये आहे इक्वल इक्वल टू, नॉट इक्वल टू,
इक्वल इक्वल टू कम्पेअर करण्यासाठी, नॉट इक्वल टू दोन व्हॅल्यू इक्वल नाही आहेत का नाही चेक करण्यासाठी, ग्रेटर दॅन माहिती तुम्हाला, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू. आणखी नेक्स्ट आहे लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर मध्ये लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर आणि नॉर असे तीन येतात. लॉजिकल अँड कशासाठी यूज करतो आपण, दोन्ही कंडिशन ऍक्सेप्ट करण्यासाठी आपण लॉजिकल अँड यूज करतो. प्रोग्रामिंग मध्ये इफ पर्सेंटेज इज ग्रेटर दॅन 60 अँड पर्सेंटेज लेस दॅन 100 अशी जेव्हा आपण केस देतो तर आपल्याला दोन्ही कंडिशन्स हवेत म्हणून आपण तिथं अँड यूज करतो. त्यानंतर ऑर आयदर कुठली तरी एक कंडिशन, म्हणजे इफ ए इज ग्रेटर दॅन बी ऑर ए इज ग्रेटर दॅन सी, तर यातली दोन्हीपैकी एक कंडिशन जरी सॅटिस्फाय झाली तरी, म्हणजे दोन्हीपैकी एक कंडिशन घेण्यासाठी आपण काय करतो, ऑर यूज करतो. दोन्ही आपल्याला कंपल्सरी कंडिशन द्यायच्या आहेत तर त्यावेळी आपण अँड यूज करतो. आणि नेक्स्ट आहे नॉट. नॉट म्हणजे कॉम्प्लिमेंट. समजा ए ची व्हॅल्यू 10 आहे, ती आपल्याला कॉम्प्लिमेंट केली तर नॉट 10, म्हणजे ए ची व्हॅल्यू नॉट 10. बिटवाइज ऑपरेटर ह्यामध्ये बिटवाइज अँड आणि बिटवाइज ऑर आपण यूज करतो. आता आणि दुसरं आहे एक्सॉर. ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू 0 0 असेल तर ए आणि बी काय येतं, 0 येतं. ए ऑर बी काय होतं, 0 होतं. आणि ए एक्सॉर बी काय होतं, 0 होतं. आता या दोन्ही 0 असेल तर अँड म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन आहे, आणि ऑर म्हणजे ॲडिशन आहे, आणि एक्सॉर म्हणजे हा कॉम्प्लिमेंट आहे, म्हणजे दोन्ही 0 असलं तर 0, दोन्ही 1 असलं तर 0, अदरवाईज 1. आता आणि इथं अँड मध्ये मल्टिप्लिकेशन ऑपरेशन आहे आणि याच्यामध्ये ॲडिशन आहे, म्हणून 0 इंटू 0 0, 0 प्लस 0 0, आणि 0 0 असल्यावर 0 एक्सॉर. इथं 0 1 काय येणार 0, पण 0 ऑर 1 मग तिथं 1 येणार, आणि एक्सॉरच्या ऑपरेशनला 1 येणार. 1 1 असेल तर अँड 1 येणार, आणि ऑर काय होणार, ऑर काय होणार 1 होणार, आणि एक्सॉर काय होणार 0 होणार. आणि लास्टला 1 0 जर असेल तर अँड ऑपरेटर काय होणार 0 येणार, आणि ऑर ऑपरेटर 1 येणार, आणि एक्सॉर पण 1 येणार. ओके, दीज आर बिटवाइज ऑपरेटर. नेक्स्ट आहे असाइनमेंट ऑपरेटर. मग त्यामध्ये इक्वल, असाइनमेंट ऑपरेटर मध्ये इक्वल टू जे आपण डायरेक्टली असाइन करतो ते, म्हणजे x इज इक्वल टू 20, दिस इज इक्वल टू. ओके, त्यानंतर मायनस इक्वल टू, म्हणजे a इज इक्वल टू a मायनस इक्वल टू b, म्हणजे a इज इक्वल टू a मायनस b. त्यानंतर सेम फॉर डिवाइड इक्वल टू, म्हणजे याचा अर्थ काय होतो, x डिवाइड इक्वल टू y मीन्स x इज इक्वल टू x डिवाइड बाय y, प्लस इक्वल टू x प्लस इक्वल टू y, म्हणजे x इज इक्वल टू x प्लस y. सेम फॉर द मल्टिप्लिकेशन, त्यानंतर मॉड, त्यानंतर लेफ्ट शिफ्ट इक्वल टू राईट शिफ्ट इक्वल टू, त्यानंतर अँड इक्वल टू, ऑर इक्वल टू, एक्स ऑर इक्वल टू, हे सगळे काय असाइनमेंट ऑपरेटर आहे. आता मिसलेनियस ऑपरेटर आहे. साईज ऑफ ऑपरेटर काय देतो, डेटा टाईपची साईज देतो, म्हणजे साईज ऑफ फ्लोट, मग तो काय रिटर्न करणार 4 रिटर्न करणार. त्यानंतर टाईप ऑफ, तो टाईप देतो, म्हणजे आता समजा टाईप ऑफ एन, आता एन जर इंटिजर असेल तर तो इंटिजर रिटर्न करतो. त्यानंतर अँड कशासाठी यूज करतात, दिस ऑपरेटर यूज टू रिटर्न द ऍड्रेस ऑफ द व्हेरिएबल. एखाद्या व्हेरिएबलचा आपल्याला ऍड्रेस पाहिजे तर त्यासाठी आपण अँड यूज करतो, म्हणजे अँड एक्स रिटर्न ऍड्रेस ऑफ एक्स व्हेरिएबल. त्यानंतर मल्टिप्लिकेशन हा पॉइंटर साठी आपण यूज करतो. क्वेश्चन मार्क आणि कोलन ह्या कंडिशन म्हणून यूज करतो. दॅट मीन्स समजा असं लिहिले आपण एक्स ग्रेटर दॅन वाय क्वेश्चन मार्क वाय, याचा अर्थ काय झाला, इफ एक्स ग्रेटर दॅन वाय देन रिटर्न एक्स अदरवाइज वाय. ओके, त्यानंतर इज कशासाठी, दिस ऑपरेटर इज यूज टू स्टेट्स वेदर अन ऑब्जेक्ट इज अ सर्टन टाईप ऑर नॉट, त्यासाठी इज यूज करतो. म्हणजे आता एखाद्याचा टाईप तोच आहे का नाही, इफ नेम इज एक्झाम्पल दिलंय,
इफ नेम इज स्ट्रिंग, तो काय चेक करतो की नेमचा डेटा टाइप स्ट्रिंग आहे का नाही. आणि ॲज नेक्स्ट आहे, ॲज कशासाठी दिस ऑपरेटर परफॉर्म्स टाइप कास्टिंग विदाउट ऑकरन्स ऑफ अन एक्सेप्शन इफ द टाइप कास्टिंग फेल्स. आता टाइप कास्ट आपल्याला करायचं आहे. आता इथे एक्झाम्पल दिलं बघा, ऑब्जेक्ट ओबीचे इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग रीडर टेक मॅक्स, आणि नंतर काय केलं, स्ट्रिंग रीडर आर इज इक्वल टू ऑब्जेक्ट ॲज स्ट्रिंग रीडर. आता इथं काय केलं, ऑब्जेक्ट स्ट्रिंग रीडर मध्ये कन्वर्ट केला ॲज ऑपरेटर तो, आणि तो आर ला असाइन केला इथं. म्हणजे याचं काय झालं, याचा डेटा टाइप काय होता, ऑब्जेक्ट होता, जो आपण काय केला, स्ट्रिंग रीडरला कन्वर्ट केला युझिंग ॲज ऑपरेटर. ठीक आहे, आज आपण इथंच थांबू. तुम्हाला जर काही सेशनमध्ये हे तर सगळं बेसिक आहे आता आपल्याला, जर काही डाऊट असेल तर विचारा आणि ऑन टाइम येत जावा. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.